थेट जाऊया, संजय राऊत बोलतायत. गृहमंत्री अमित शाह, देशाचा निवडणूक आयोग, महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष, त्याच्यामुळे न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातच आम्हाला जावं लागलं. मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या, पण तेही न्याय देऊ शकले नाही. त्याच्यामुळे आता आज सुनावणी आहे, आम्ही चांगल्याची अपेक्षा करू. बोला. राऊतसाहेब, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आधी सुप्रीम कोर्टात लेखी सबमिशन तुमच्या पक्षाच्या वतीनं देण्यात आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, तुमच्या पक्षाचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी तुम्ही केलेली आहे. बघा, धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आलं. कोणी दिलं तर निवडणूक आयोगाने दिलं. निवडणूक आयोगाने आधार का घेतला? पक्ष आधार घेतला नाही, तर विधिमंडळात त्यांचं बहुमत आहे. विधिमंडळातले त्यातले काही आमदार पराभूत झाले, लोकसभेतले त्यांचे खासदार पराभूत झाले. ज्यांच्या आधारावर हे चिन्ह आणि पक्ष दिलं, विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर, संसदीय पक्षाच्या, त्यातले बहुसंख्य लोक पराभूत झाले. मग तो आधार कुठे? त्याच्यामुळे नव्यानं सुनावणी होऊन जी मागणी पक्षाने केलेली आहे की हे चिन्ह गोठवायलाच पाहिजे, धनुष्यबाणावर त्यांचा काही अधिकार नाही. आम्ही न्याय आणि सत्य याचा विजय होईल याची अपेक्षा करतो. राऊतसाहेब, तुम्ही यापूर्वी बघितलं तर चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. नाही बघा, एक लक्षात घ्या, भूषण गवई आहे. नाही, मी काही बोलणार नाही. तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेवरती प्रश्न विचारणं चुकीचं आहे. न्यायालयीन प्रक्रियेवरती तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकत नाही, कारण शेवटी आम्ही काहीतरी राजकीय लोक एक भूमिका मांडतो आणि ती योग्य नसते. मग आम्हाला जरी बरं वाटत असलं तरी न्यायालयावरती ज्याच्यावर सुनावणी सुरू आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं मत व्यक्त करू नये, हे पथ्य पत्रकारांनी पाळणं गरजेचं आहे. आम्हाला वाटतं आमच्यावरती अन्याय झाला, आम्ही न्याय मागतो. राऊतसाहेब, आणखी एक विषय होता की जनसुरक्षा विधेयकासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ठराव लावलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की विधेयक न वाचताच काही जण विरोध करत आहेत आणि कडव्या डाव्या विचारसरणीला नकळत पाठिंबा देण्यासारखा हा विरोध आहे. बघा, देवेंद्र फडणवीस हे, मी असं बोलणार नाही, ते मुख्यमंत्री असल्यामुळे शहाणे आहेत आणि सत्तेपुढे शहाणपण नसते. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत, किंवा मिस्टर अमित शहा हे गृहमंत्री आहेत म्हणून शहाणे आहेत. ते मूळचे शहाणे नाही आहेत. सत्तेवरती बसलेत म्हणून ते शहाणे आहेत आणि म्हणून त्यांचं ऐकलं जातं, छापलं जातं आणि ऐकलं जातं. डावे कडवे वगैरे सोडून द्यावं. का असतं डावी विचारसरणी असू शकत नाही का? आम्ही या डाव्यांविरुद्ध लढलेलो आहोत. शिवसेनेची स्थापना ही मुंबईमध्ये कडवट डाव्या विचारसरणीविरुद्ध लढून आम्ही शिवसेनेची उभारणी केली बाळासाहेबांनी. तुम्ही डावे कडवट, अमुक कडवट, आता या देशामध्ये, जगभरामध्ये डावी विचारसरणी आहेच. रशियामध्ये आहे, त्यानंतर अनेक इतर, चीनमध्ये आहेत कम्युनिस्ट, आर्मेनियामध्ये आहे, युक्रेनमध्ये आहे. डावी विचारसरणी जगभरात आजही आपापल्या पद्धतीनं काम करते. आणि हिंदुस्थानचं म्हणा तर देवेंद्र फडणवीस यांनी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं नाव ऐकलं आहे का? नसेल ऐकलं तर त्यांचा इतिहास पहा. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी या देशात कम्युनिझम आणला, डावी विचारसरणी आणली. सुभाषचंद्र बोस हे सुद्धा डाव्या विचारसरणीचे होते, ज्यांचा पुतळा मोदींनी बसवला आणि त्याने हातात शस्त्र घेतलं होतं. कॉम्रेड रणदिवे, अहिल्या रांगणेकर, ह्या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मोलाची कामगिरी बजावली. भारतीय जनता पक्ष नव्हता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये डावे होते, संघ आणि भाजपा नव्हता.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, क्रांतीच्या कामामध्ये भगतसिंग डाव्या विचारसरणीचा होता, कम्युनिस्ट होता. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे मिरज बॉम्ब खटल्यातले मुख्य आरोपी, ज्याने ब्रिटिशांवर टाकण्यासाठी बॉम्ब निर्माण केले. सेनापती बापट हे डाव्या विचारसरणीचे होते. यांना काय इतिहास माहिती आहे? यांना विषय काय माहिती आहे? यांना माहिती आहे का? कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे या जगातले एक मराठी माणूस, सन्माननीय कम्युनिस्ट होते. आम्ही त्यांच्याविरुद्ध लढलेलो, आम्हाला माहिती आहे. अहिल्या रांगणेकर, कॉम्रेड गंगाधर रेड्डी, तारा रेड्डी ह्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये, मराठी माणसाच्या लढ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जबरदस्त योगदान आहे. भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांचं, वैचारिक पूर्वजांचं महाराष्ट्राच्या लढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतंही योगदान नाही. आणि त्यांच्या अनेक पट योगदान डाव्या चळवळीचं आहे. फॉरवर्ड ब्लॉक जो सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला, हा डाव्या विचारसरणीचा विचार मानणारा पक्ष होता. फॉरवर्ड ब्लॉक हे त्यांना माहीत नसेल तर मी त्यांना शिकवणी द्यायला तयार आहे. रावसाहेब, आणखी एक आणि विषय- आणि आणि ज्या वीरप्पनच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे, ज्या वीरप्पनच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे बरं का, तो एक नक्षलवादी होता आणि तो डाव्या विचारसरणीचा होता. देवेंद्रजी, अभ्यास करा. भाजपचाच संबंध आहे. ते जे आरोपी आहेत सगळे, ते भाजप नेत्यांच्या आसपासचे त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देताय ना, की डावी विचारसरणी अमुक तमुक. मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीनं हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते. आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहेत का ह्या लोकांवर? महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय, धरतोय, सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला. बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय. या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही. या महाराष्ट्राचं गुंडाराष्ट्र करून टाकलं आहे फडणवीसांच्या राज्यामध्ये. नाही, पण राऊतसाहेब, या प्रकरणात फडणवीस सतत म्हणता आहे की आंदोलन करण्यावर बंदी घातलेली नाही, आंदोलन करू शकतात, आंदोलनाचा अधिकार कायम राहील, मग तो विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असतील. पण ज्यांचे नक्षलवाद आणि एकूण जे शहरी नक्षलवाद, हे तुम्ही ठरवणार ना. माओवाद यांच्याशी संबंध आहे, जसं- अशा संघटनांना बॅन जसं आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांवरती PMLA कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले, संबंध जोडले गेले बनावट पद्धतीनं, तोच जनसुरक्षा कायदा आहे. तुमच्या सरकारमध्ये एवढी हिंमत आहे आणि तुम्ही एवढे पोलीस पोचलेले आहेत, खाकी वर्दीतले तुम्ही अतिरेकी पोचलेले आहात, खाकी वर्दीतले नक्षलवादी तुमच्याकडे आहेत. ते कोणाचाही संबंध कोणाशी जोडतील हो. देवेंद्र फडणवीसांनी राज्य कसं करावं आणि कसं केलं जातं हे जेवढं त्यांना माहिती आहे, तेवढं माझ्यासारख्या माणसाला कधी सत्ता न भोगता येईल हे कसं राज्य करतायत हे सांगू शकतो. राऊतसाहेब, नेहमीचाच महाराष्ट्रातला विषय ठाकरे बंधू एकत्रीकरणाचा. काल आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं की 2 भाऊ एकत्र येतील या भीतीनं कदाचित भाजप आगामी महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू शकते आणि 3 लोक सत्तेवर आहेत, त्यामुळे काहीतरी गडबड होऊ शकते. नाही, आदित्य ठाकरे यांनी केलेलं विधान योग्य आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतात या भीतीनं महानगरपालिकेचा जे शेड्यूल होतं ते बदलायचं चाललेलं आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद, नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका आणि डिसेंबर महिन्यात महानगरपालिका घेण्याचं शेड्यूल निवडणूक आयोगानं ठरवलं होतं. पण वरळीतल्या विजय मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून सूचना गेलेल्या आहेत, शेड्यूल पुढे ढकलायला हवं. ही भीती आहे. चला, थँक्यू. त्यांच्या पक्षातले नेते बाळा नांदगावकर असं म्हणतायत की 2 भावांनी पूर्वीची कटुता विसरून एकत्र यायचं की नाही हा निर्णय त्यांनीच घ्यायचा. त्याच्यावरती काय चर्चा करायची आता? ठीक है, बोलिए. हिंदी में जानना चाहिए सुप्रीम कोर्ट में सिंबल को लेकर कहा सुनवाई है, किस तरीके से देखते हो? कहीं ना कहीं शिवसेना लेट रही थी कि एनसीपी ने ये लोकसभा के पहले ही कर लिया था, जिसको लेकर इस चीज का डिसीजन आया था. आपके सिंबल को आपको देखिए, लेकर सर अमित शाह
जो चुनाव आयोग के करता धरता है। चुनाव आयोग इंडिपेंडेंट नहीं है इस देश में अभी। गृह मंत्री अमित शाह चुनाव आयोग को चलाते हैं, ये सबको मालूम है। अब जिस चुनाव आयोग को अमित शाह जी चलाते हैं उससे क्या न्याय की हम अपेक्षा करेंगे? अमित शाह जी शिवसेना को ख़त्म करना चाहते हैं, महाराष्ट्र को ख़त्म करना चाहते हैं। ऐसे में जो शिवसेना महाराष्ट्र की चौकीदार है, उस चौकीदार को ख़त्म करने के बाद ही वो सब कुछ जो मुंबई लूटना चाहते हैं ना ये लोग, तो सबसे पहले हमारी पार्टी हमसे छीन ली, जो पार्टी बाला साहब ठाकरे ने बनाई। हमारा पार्टी का जो सिंबल है वो हमसे छीन लिया, और किसको दिया? एक चोर को दिया, एक लफंग है उसको दे दिया, जिसका पार्टी से कोई संबंध नहीं, वो पार्टी छोड़कर भाग गया, जिसको हमने पार्टी से निकाल दिया। ये हमारी चुनाव आयोग की परिस्थिती आहे। धनुष्यबाण चिन्ह बेकायदेशीरपणे शिंदेंना दिलेलं आहे असं म्हणतायत संजय राऊत। इतकंच नाही तर या सगळ्या मुद्द्यावर भाष्य करत असतानाच 2 ठाकरे एकत्रित आल्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांचं शेड्यूल हे पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केलेला आहे। खरं तर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यात वेगवेगळ्या टप्प्यात निवडणुका घेण्याचा मानस होता, पण वरईतल्या विजयोत्सव मेळाव्यानंतर आता मात्र ते शेड्यूल पुढे ढकलण्यासंदर्भात विचार विनिमय सुरू असल्याचं देखील राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे। या सगळ्या घडामोडींवर नजर कायम असणार आहे। याच बातमीसह घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।